शुभ सकाळ सर्वांना. तर आज आपण इथे ना मेथीची ना आगळी वेगळी भाजी बनवणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जी भाजी बनवतो त्याच्यापेक्षा वेगळी. तर कशी बनवायची चला पाहूया आपण त्याची फुल रेसिपी. तर इथे ना मी मसुराची डाळ घेतली, तुम्ही मुगाची घेतली तरी चालेल, तुम्हाला कोणती आवडती ती घ्या. तर तुरीची डाळ लवकर शिजत नाही म्हणून मुगाची किंवा तुरीची याची घ्या, मसुराची. तर इथं ना हे बघा मी साफ करून घेतलेली होती जी की मेथी. तर ती ना आपल्याला पहिल्यांदा डाळ भिजत घालायची आहे थोडा वेळ. त्याच्यानंतरला जी मेथी जी आहे साफ केलेली ती छान अशी बारीक करून कट करून घ्यायची आपल्याला. तर ही भाजी ना खायला खूप छान लागते बरं का. तर पाहू शकता मी तर मेथी पूर्ण कापून घेतलेली आहे बारीक छान अशी. आणि त्याच्यानंतरला मेथीमध्ये खूप साऱ्याने हिवाळ्यामध्ये मेथी खावी, जरूर खावी. आणि त्याच्यानंतर पाहू शकता इथं मी डाळ भिजत घातली, ती छान अशी भिजलेली आहे. तर डाळ ना 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मेथीसुद्धा धुवून घेतली मी, का मेथीमध्ये कसं माती वगैरे असते पानांना, त्याच्यामुळं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मेथी धुवून घ्यायची. आणि धुवून घेतल्यानंतरला ना पाहू शकता तुम्ही पाणी किती खराब आहे त्याच्यामध्ये. तर मी 2-3 पाण्याने धुतलेली आहे. तर तो ह्याच्यात पाहू शकता डाळसुद्धा 2-3 पाण्याने धुवून घेतली. डाळीमध्ये खूप सारी पावडर असते म्हणून. तर इथं पाहू शकता मी एका चाळणीमध्ये ना मेथी निथळायला ठेवली. तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे, तर इथं मी 5 ते 6 मिरच्या घेतल्या, एक कांदा घेतला आणि लसूण घेतलेला आहे. तर याच्यासाठी आपल्याला शेंगदाणे सुद्धा लागणार आहे. तर इथं पाहू शकता मिरची, कांदा वगैरे मी बारीक कापून घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे. तर ही भाजी ना तुम्ही आतापर्यंत खाल्ली नसेल ना तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कशी वाटते ना ते पण सांगायचं. लसूण सुद्धा ठेचून घेतला, कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, 2 चमचे तेल टाकले. त्यानंतरला त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतलेली आहे. जिरे छान अशी तडतडून द्यायची, अगदी नाही जास्त तळून द्यायची. तर त्यानंतरला मिरची टाकायची आहे. मिरची थोडीशी तडतडून दिली की त्यानंतरला लगेच कांदा टाकायचा आहे. कांदा आणि मिरची थोडा एक 5 मिनिटं ना परतून द्यायचे छान असतात. कांद्याचा ना ब्राऊन कलर आला पाहिजे असा कांदा करून द्यायचा थोडासा, पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं. तर लसूण लगेच का नाही टाकायचं, तर लसूण जळतो म्हणून. मग त्याच्यामुळे ना लसूण हा थोडा वेळाने टाकायचा असतो. कांदा मिरची परतल्या त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळदीने काय होतं म्हणजे डाळीला चव येते. तर डाळ नंतरला टाकून घ्यायची, ती छान अशी मिक्स करून घ्यायची, सगळं एकजीव करून घ्यायची. पाहू शकता तुम्ही असंच अशी भाजी जरी बनवली तरी खूप भारी लागते. तर पाहू शकता. तर मी ना याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे, मुगाच्या डाळीची वरण. तर इथं मेथी बघा मी साफ करून ठेवली होती, ते पाणी चांगलं असं छान निथळले आणि त्यानंतर मेथीने मी कढईमध्ये टाकून घेतली. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान अशी एकजीव हलवून घ्यायची, त्याला मिक्स करायचे. तर पाहू शकता तुम्ही, तुम्हाला पाहता क्षणी वाटत असेल किती भारी भाजी लागते. खरंच खूपच भारी भाजी लागते, कारण का काहीतरी वेगळं बनवल्यानंतर सगळ्यांनाच आवडते. तर आपली भाजी बघा तयार झालेली आहे. आणि आता याच्यावरती आपल्याला ना तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट टाका. तर मी जाडसर शेंगदाणे वाटून टाकलेले आहे. त्याच्यानंतरला जाडसर शेंगदाणे कसं तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडत तर नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर त्याच्यानंतरला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा.